काय चाललंय? छान चाललंय. तुम्ही इकडे काही बघताय का? मी कशाला बघेन? एक नंबरचा खोटारडा हा माणूस. सरळ सरळ खोटं बोलतोय. काही म्हणालात का? तुम्ही बघत होतात. काय बघत होतात? मी बघत नव्हतो. मग काय सांगू तुम्हाला मी काय बघत होतो? आणि तुम्ही मला का बोलताय? मी कशाला बघेन? ओ, किती खोटं बोलता हो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही रंगवताना बघत होता तिकडे. हा, मग आता इथे तिथे बघणारच ना, की समोरच बघायचं माणसाने? माणसाला अलाउड असतं आजूबाजूला बघायला. ते मला समजतं. आणि तुम्ही समोर कमी आणि बाजूला जास्त बघत होतात. आणि ते तिकडे नाही, इकडेच. हा, मग प्रॉब्लेम काय? म्हणजे तुम्हाला बघायचं असेल ना तर इकडे तिकडे कुठेही बघा. इकडे नाही बघायचं माझ्याकडे. मी तुमच्याकडे का बघेन? काही अरे हे ते एखादं फडक आहे का? नाही मिळणार. आणि काय ना, तुमचा जो काही टाइमपास चाललाय ना मगाचपासून, तो बंद करा आता. कळत नाही का मला सगळं मुद्दाम चाललंय ते? गौरीजी, अहो फडक. गौरीजी, तुम्ही कितीही रागवलात ना, तरी माझ्या प्रेमाचा रंग तुमच्यावर हळूहळू असाच चढत राहणार आहे. बापरे, थकायला झालं रे. दाद्या, आवरलं का नाही काम आपलं? नाही ना अजून, आणखी काही दिवस जातील. होय होय होय, आपल्या कामाचा आवाज लय मोठा आहे ना. गौरीजी, ओ फार छान वास येतोय आतून. हो, मग गरम गरम चपात्या बनवतीये गौरी. अहो, नुसत्या वासानेच भूक चाळवली आमची. हो का? बसा की मग जेवायला. गौरी वाढेल. दमला असालच ना तुम्ही? हो ना. नाही, म्हणजे भाजी नाही झाली अजून. अच्छा, भाजी नाही झाली का? मग लोणचं चालेल. हा, आपण सामान आणून दिलत की नाही, त्यात होतच की लोणचं. काय आहे की? तीन मला गेले. घ्या. अरे वा वा. वा. जमले जमले. गौरीजी, आणखी एक चपाती मिळेल काय? मिळेल ना. जरा पाणी देता का? पाणी. दे. उत्तम. गौरीजी, त्या चपात्या आहेत ना, एक एक द्या ना. घ्या ना. तुम्हाला आहेत ना? नंतर नाही तर राहू दे. बरं द्या. ते तुम्हाला आहेत ना? नाही नसेल तर बरं द्या.
कमाल झाल्यात ना चपात्या. तुमच्या कोल्हापुरात मिळतात का अशा? किती नरम झाल्यात चपात्या. वा गौरीजी, धन्यवाद. तुमच्या हाताला फार चांगली चव आहे. फार चांगल्या झाल्या होत्या चपात्या. आणि लोणचं पण बसलं झालं बरं का. ते मी नव्हतं केलं. झालंय तुमचं? अजून काही हवंय? नाही नको, पोट भरलं आमचं. चल रे. 40 रुपये झाले. हा 40 रुपये. ए पैसे दे. मी अरे मग जेवलास ना, दे ना पैसे. अरे पण मी एका घरातल्या घरात पैसे घेऊन फिरतोय व्हय. पैसे नाहीत माझ्याकडे. अच्छा, नाही आहेत का पैसे? गौरीजी, तुम्ही लिहून ठेवा ना, नंतर देतो तुम्हाला. नाहीतर काय, तुमच्या त्या उपचारांचे पैसे तुम्ही परत करणार होतात ना. माझे उधार आहेत ते वजा करत आहेत. ठीक आहे, चल रे. अजून रंग उडवायचे आपल्याला. आणि 40 रुपये भरून काढायला बरं खावं लागेल आपल्याला. काय माणूस आहे? ही काही पद्धत झाली का? एवढ्या पोळ्या संपवल्या आणि पैसे पण नाही दिले. आणि मला लिहून ठेवा. हा रोज येणार बघ आता जेवायला. अगं असू देत ग. असू देत ग. आगाऊ कुठचा मिस्टर निर्लज्ज. ताटा घेऊन जेवणाची. आता गौरीलाही डब्यांचं काम मिळवून दिलं, पण मग बाकीचा विचार करायला नको का? आता बिझनेस सुरू केला म्हणजे तो चालेलच असं नसतं ना. एखाद्या व्यवसायाला पुढे न्यायला मेहनत लागते, मार्केटिंग लागतं, लोकांपर्यंत तो पोहोचवावा लागतो. रुद्रने स्वतःच्या स्वार्थासाठी तो व्यवसाय सुचवलाय, पण गौरीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिची ओळख पोहोचवणार कोण? श्वेता, मी निघतो. अहो, कुठे जाते तुम्ही? असं बसून किती दिवस राहणार? मला वेळ लागेल घरात बसून बसून. काहीतरी काम मिळतंय का बघतो. असं दुसऱ्याच्या जीवावर बसून खायचा कंटाळा आलाय मला. श्वेता, माझं ना सगळं टॅलेंट वाया जाते घरात बसून. इतकी वर्ष साईटवर मालक म्हणून वावरले. आता असं वाटतंय विटा उचलायचं जरी काम मिळालं तरी चालेल, पण काम मिळायला हवं. अहो, काय बोलताय तुम्ही? आणि मुळात हे असलं काम तुम्ही का करायचं? हे बघा, काहीच गरज नाहीये. काय करू मग मी श्वेता? हो, तुम्ही खूप हुशार आहात आणि काही झालं तरी ही असली कामं तुम्ही नाही करायची. पण आपल्या संसारासाठी काहीतरी करावंच लागेल ना मला. असं बसून नाही राहू शकत मी. ठीक आहे, आता आपण दोघेच आहोत, पण भविष्यात आणखी कोणाची तरी भर पडली, आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या तर काय करायचं? तरीही तुमच्या बुद्धिमत्तेला साजेसं असंच काम तुम्ही करायचं आणि तुम्हाला तुमचं काम मी मिळवून देईन. हे बघा, काही झालं ना तरी तुमच्या हक्काचं काम तुम्हाला मिळायलाच हवं. हे मलाही माहिती आहे श्वेता. खरं तर वेडी गौरी नाही, वेडी तू आहेस. चला, चांगलंच आहे, माझ्याच फायद्याचं आहे. वा, काय छान जेवण बनवलंस गौरी. नुसत्या वासानं भूक लागली माहितीये. कधी एकदा चव घेते असं झालंय मला. गौरी, काय झालं? तर मिस्टर निर्लज्जचा विचार करतेस काय? नाही ग, मी त्यांचा कशाला विचार करेन. मला जरा वेगळाच प्रश्न पडलाय. काय? अगं, आपण डबे तर बनवून देऊ, पण ते द्यायचे कोणाला? आपण इतके आत राहतो. अगं, लोकांना कळायला तरी हवं ना आपल्याकडे डबे मिळतात.
तुम्ही कामाला सुरुवात तर करा. कसलं काम? ते यांच्या नोकरीचं. गौरी, मला काय वाटतंय, यांना काय वाटतंय याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये का तुला? उलट तू यांना नोकरी दिल्याचा आनंद व्यक्त करतेस. हीच का आपली मैत्री? मला माहितीये तुम्हाला वाईट वाटतंय. अहो, मलाही तुमच्या संसाराची काळजी आहे. म्हणूनच मी रुद्र सरांना अडवलं ना. पण म्हणून काही सुमित सरांनी केलेली चूक बदलत नाही. गौरी सगळंच विसरून गेलीये. म्हणजे मग आता माझ्याबद्दल तिच्या मनात कुठलाही राग नसेल, अढी नसेल. आमच्या नात्याची नव्यानं सुरुवात होईल. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना? हो, तू डबे द्यायला सुरुवात केलीयस ना? हो केलीये, पण सुरुवात अशी नाही झाली अजून. नाही, बरोबरच आहे तुझं. गिरायकं पण मिळायला हवीत ना. तेच तर ना. गौरी, त्याच संदर्भात थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना. म्हणजे हे तुला नक्की मदत करू शकतील. काय सांगता? हो, म्हणजे ऑफिस मधल्या लोकांना डबे पोहोचवतील, तुला कस्टमर्स मिळवून देतील, आणि हो, ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांकडनं कॉन्ट्रॅक्ट हे तुलाच देतील. खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही. तुमचे आभार कसे मानू कळतच नाहीये मला. अगं, आभार काय मानतेस? हा, फक्त चवीसाठी डबे. हो, देईन ना, नक्की देईन. बरं, मग येऊ मी? हो, थँक्यू बरं का. आलेच. हा, रेश्मा, शाबास. आता पुन्हा सगळे पत्ते आपल्या हातात आले. मी म्हंटल होतं ना तुला, तुझी ती मूर्ख बायकोच आपल्या फायद्याची ठरेल. बघ, तिने मिळवून दिलं तुझं काम तुला. पण आंटी, मला माझी कंपनीतली पोझिशन परत हवी. त्यासाठी डबेवाल्याचं काम नाही करायचं. अरे हे सुमित, इतके दिवस घरी बसून होतास, त्यापेक्षा हे बेटर आहे. आणि तसं म्हणशील ना, तर या डब्यातच आपला फायदा आहे. फायदा? कसला फायदा? अरे हे काम सुरू झालं ना, तर एकाच दगडात 2 पक्षी मारता येईल. हो, पण नेम नीट लागू दे म्हणजे झालं. मी तर माझं नाटक करणारच आहे. पण कुणाच ठाऊक, गौरीवर हे उपकार केले तर बाबा खुश होऊन मला माझी कंपनीतली जागा परत देतील. कारण त्यांच्यासाठी हे पुण्याचं काम आहे. हो, मग आपण पण थोडं पुण्य करू. तुझ्या मार्फत गौरीला मोठी ऑर्डर देऊ. तिने पैसे कमवले की ते रुद्रला पैसे देऊन इथून कायमची निघून जाईल. ती एकदा गेली की रुद्र परत दारूच्या आहारी जाईल. मग काय, इथे आपलंच राज्य. पवन, चल भरभर. काय प्रत्येकाचे राग रंग सांभाळून आपल्याला रंगवायचं आहे. हा, पटापट पूर्ण केलं पाहिजे. चल 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 चल. काही बोललात का? तुम्ही काही ऐकलत का? चल रे बाबा. गौरी, एवढं पेट बस ना. तू बस. अगं कशा बस ना. आणि आता माझ्यासोबत लक्ष दे. कुठे? पकड रे बाबा. शाबास. बघ काय, तो आपल्याकडेच बघतोय. नाही ग, मला वाटतं तो त्याचं काम करतोय. नीट बघ ना, तो आपल्याकडेच बघतोय. हे बघ, बघितलं.
बघतच नाही. तू पण ना, तो आपल्याकडेच बघतोय निर्लज्ज. मला दाखवतेच आता काय असतं. अगं कशाला तू उगीच- गप ग. ओ काय झालं? खाली या. मी हो तुम्हीच. तर रे सावकाश ये. काय झालं? तुम्ही सांगा ना काय झालं. काय बघत होतात? मी कुठे काय? मला काही कळत नाही का? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला माहितीये सगळं. काय? हेच तुम्ही काय बघत होतात. अच्छा, माहितीये ना तुम्हाला, मग मला काय विचारताय? हे बघा तुम्ही जास्त बोलू नका. का बघताय मला? तुम्हाला असं का वाटतंय मी तुम्हालाच बघतोय? याही शेजारी उभ्या होत्या ना. अच्छा, म्हणजे तुम्ही हिला बघत होतात? असं कुठे म्हणाल? ओ आत्ताच तर म्हणालात. किती खोटाड्या होता तुम्ही. ओ काय हो उगाच बिनबुडाचे आरोप करताय. आमचं दादा तसं नाही. तुमच्या दादाला काय डोळ्याचा आजार आहे का? रंगवणं इथे, लक्ष तिथे. नक्की काय रंगवताय हो? टाकी रंगवतोय. आणि तुम्हाला असं का वाटतं की मी तुमच्याकडेच बघेन? नाही काय आहे ना, मी बरोबर ओळखते तुमच्यासारख्यांना. एखादी सुंदर मुलगी दिसली की तिच्याकडे बघत राहायचं. त्याला कारण कशाला लागतंय? ओ तुम्ही थांबा हो. ओ रेश्मा, तुम्हाला पण असं वाटतंय का की या सुंदर आहेत? दाद्या, म्हणजे ह्यो तुमच्याकडे बघायला तसं वाटतंय का तुम्हाला? समजावा तुमच्या मैत्रिणीला. गौरी कशाला उगीच भांडतेस. चल ना. नाही नाही, सगळ्या पोरींना आपण सुंदरच आहे असं वाटत असते, पण पोरांना त्या सुंदर वाटतात काय ह्यो प्रश्न आहे. ओ काय बोलताय? मी सुंदर आहे की नाही हा मुद्दाच नाहीये. तुम्ही माझ्याकडे का बघताय हा मुद्दा आहे. मी? हो तुम्ही. आता काय फळ्यावर लिहून सांगू? एक मिनिट, पण मी कशावरून तुम्हालाच पाहत होतो? जाऊ दे ना दाद्या, कशाला? नाही, असं कसं जाऊ दे? माझ्यासारख्या सज्जन माणसावर तुम्ही आणि सज्जन. अगो बाई, अहो एक नंबरचे निर्लज्ज आहात तुम्ही. तुम्ही बघत होतात, मी बघत होते तर. बघितलंस पवन? ह्या माझ्याकडे बघत होत्या आणि ह्या मला म्हणतायत की मी यांच्याकडे बघत होतो म्हणून. तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे तर का बघत होतात माझ्याकडे? मी बघेन नाही तर काही पण करेन. काय करायचं तुम्हाला? मग मी पण बघेन नाही तर काही करेन, रंगवेन नाही तर काही करेन. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका ना बघू माझ्याकडे. हे बघा, बघतोय. ऐका. हा, काय आहे ना, मला भरपूर डबे बनवायचे. उगाच माझा वेळ वाया नका घालू. आणि तुमच्याच ऑफिस मध्ये द्यायचे मला डबे. आमच्या चल ग. आपल्या ऑफिस मध्ये? पण मी काय म्हणते, यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे? असं घरी बसून यांची काय अवस्था झालीये बघताय ना तुम्ही सगळे. बाबा हो, यांना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झालाय, मग तरी आपण यांना एक संधी द्यायला का नकार देतोय? आणि असं घरी किती दिवस बसून राहायचं? तुम्हाला माहितीये बाबा, हे वीट भट्टीवर नाही तर त्या कचऱ्याच्या गाडीवर काम करायला निघाले होते. आणखी किती शिक्षा देणार आहात तुम्ही यांना? त्यापेक्षा त्यांच्या हक्काचं काम त्यांना का मिळू नये? आता सगळं समजले ना तुम्हाला? ती देविका फसवी होती हेही सिद्ध झालंय, मग तरी त्यांना शिक्षा का? आणि आता तर रुद्रभाऊजींनी माफी मागितली. वहिनी, मी तुमची माफी मागितली.
पण सुमितला माफ नाही केलं.